ह्याच ठिकाणी बसलेले मान्यवर आणि बसलेले बंधू आणि माझ्या भगिनी सगळ्यांना आज माझे एक हार्दिक शुभेच्छा। ह्याच ठिकाणी आश्रममध्ये मला बोलवलं तर इथं आल्यावर मला एक वेगळं दिसलं, तर ते डॉक्टर भाऊंना सुद्धा खूप खूप धन्यवाद देते आणि खूप शुभेच्छा देते का त्यांच्या हातून हे काम अजून मोठं हो आणि अजून समाजापसर जावं आणि त्यांच्या कामाला खूप यश येवो असं शुभेच्छा देते। आणि आज मला इथं बोलवल्याबद्दल, कारण ह्या भागामध्ये आता बरेच मी गोव्यापर्यंत जाऊन बोलते, पण मी एक तुम्हाला सुरुवातीला माफ करा मला, कारण इथं प्रत्येक व्यक्ती नावं घ्यायला कागद घेऊन बोलतोय, कोणी मोबाईलमधून बोलतोय, कारण मोबाईलमध्ये बघून तसं मला काहीच बघता येत नाही, कारण मी शिकलेलीच नाही, मी निव्वळ अडाणी आहे। आणि हे काम करत असताना फक्त मी तुमच्यासमोर काय सांगणार आहे का माझं जे परिस्थितीतून हे काम जे उभं केले आणि हे काम पद्मश्री पसर कसं गेले एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे काम करत असताना मी म्हणते आता इथं गुरु आहेत, त्या गुरूंचं एक मला दर्शन झालं माझ्या वडिलांसारखं। माझे वडील पण माझे शिक्षण आहे, माझे वडीलच आणि माझे गुरुही पण माझे वडीलच, कारण त्यांनी आम्हाला खूप गरीब परिस्थितीमधून लहानचं मोठं केलं। आम्ही 7 बहिणी 1 भाऊ होतो आणि एक बहीण 9 महिन्याची असताना आमची आई वारली। आमचा सगळा सांभाळ आमच्या वडिलांनी केला, पण वडिलांची सुद्धा खूप गरिबी होती। आज 8 मुलं सांभाळायचे, परिस्थिती खूप खडतर होती। पण माझे वडील जसे शाळेमध्ये शिक्षक वर्गामध्ये मुलांना घेऊन बसवतात शिकवतात, तसे माझे वडील 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी सगळे मुलं जवळ घ्यायचे आणि ते ज्ञान शिकवायचे। ते पण शाळा शिकेल नव्हते, समाजात कसं राहायचं, कसं वागायचं, कसं काम करायचं, कधी गरिबी आली तर लाजू नाही, श्रीमंती आली तर माजू नाही, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही आणि कोणत्याही कामात कोणत्याही क्षेत्रात मरून निघायचं पण सरून निघायचं नाही। फक्त एवढंच माझ्या वडिलांनी शिकवलं होतं लहान असताना। आज कागदो ते शब्द लिहून ठेवत आहे मी, एक शब्द मी माझ्या डोक्यामध्ये साठवून ठेवला आणि त्या शब्दाचा उपयोग पण मला लहानपणापासून असं माझ्या मनाला विषय होती का समाजात काहीतरी चांगलं काम करायचं आहे। त्या टायमाला शाळा पण नव्हते आणि होती शाळा पण गरिबीमुळे शाळेत जाताच आलं नाही। आज 9 महिन्याच्या बाळाचा मी सांभाळ केला, मला शाळेची कधी पायरी यांगता आली नाही, पण आज मी रोज एका कॉलेजवर मोठ्या कॉलेजवर हा एक माझ्या जीवनाचा मोठा अभिमान मी म्हणते। मग BS आगरी असेल, कृषी सेवक माझ्या घरी येतात आणि हे काम करत असताना मग मी फक्त एवढंच केलं का वडिलांचे शब्द एक डोक्यात साठवून आणि 12 वर्षीच माझं लग्न झालं, कारण गरिबीमुळं माझं माहेर आणि सासर तेच गाव, पण माझी तिकडं होती वडिलांच्या घरी गरिबी आणि इकडं होतं बरं, पण एवढा खडतर प्रवास आला इकडं तर तो मला आता सांगा गेलं तर माझ्या डोळ्यातून पाणी गळत आहे। कारण मी 25 वर्षे मी गाईच्या गोठ्यामध्ये दिवस काढले, मला कधी चुलीकडे येऊन दिलं नाही, कधी घरात येऊन दिलं नाही आणि ताट वाढून द्यायची, मला जेवढं दिलं तेवढंच गाईच्या गोठ्यामध्ये खायचं। आजकाल कोण काढील एवढं आणि कोण सहन करील, पण माझ्या वडिलांनी एक शब्द दिला होता, 7 मुली हयात, मरून निघायचं पण सरून निघायचं नाही, जिथं दिल्या तिथंच राहायचं, माझ्या नावाला बट्टा लावायचा नाही। आणि वडिलांच्या नावासाठी एवढा खडतर प्रवास काढला। त्या टायमाला अशी येडीवाकडी जर साडी घेतली ना तर तिचे 2 तुकडे करायचे आणि मग माझे सासरे मला द्यायचे ते कपडे, असं सरळ लुगडं कधीच नाही दिलं, एका लुगड्याचे 2 तुकडे आणि मग ते नेसायला द्यायचं। एवढा खडतर प्रवास वडिलांच्या नावासाठी काढून माझ्या 4 डिलेवऱ्या गाईच्या गोठ्यामध्ये झाल्या, कधी दवाखाना नाही, कधी गोळी नाही, औषध नाही, मला कोणी माणूस लागलं नाही, कारण मला मुलीची जास्त अपेक्षा होती बरं का। आता एखादं म्हणशील ह्या बाईचं एवढा खडतर प्रवास होता आणि एवढे मुलं कसे काय होऊन दिले, मला एकीमागे एक 3 ते मुलगेच झाले, मला अपेक्षा जास्त मुलीची होती, मला मुलगी का होईना म्हणून। 4थ्यानी मला मुलगी झाली तेव्हा मी थांबले, कारण मला मुलीची अपेक्षा होती। आणि गाईच्या गोठ्यामध्ये संध्याकाळचं डिलेवरी झालं तर सकाळचं सगळं काम केलेलं आहे मी, शेण पाणी झाड झूड, आणि 5 दिवसाचे बाळ पाठीची बांधून शेतामध्ये कामाला जायचं। 5 दिवसापासून 5 दिवससुद्धा असं घरी बसून नाही दिलं, एवढ्या खडतर प्रवासामध्ये मी काम केलं। मग काम करता करता
शाळेमध्ये माझे मुलं जावं लागले. मग मला समाजात काहीतरी चांगलं काम करायचं होतं. 26 जानेवारी असली, 15 ऑगस्ट असलं, माझे मुलं असूनही मला शाळेकडे जाता येत नव्हतं. असे रस्त्याने जाताना पाहिजे. पण माझी एक समस्या होती, मी 5 रुपयाचा एक बिस्किट पुडा घेऊन कोणाच्या तरी हातात द्यायचे. एवढा पुडा माझ्या नावाने त्या मुलांना द्या म्हणून असं करायचे. मग माझे नातू शाळेत गेले जा लागल्यावर मी प्रत्येक कार्यक्रमाला मी शाळेत हजर होते. पण त्या टायमाला नव्हतं जात येत. मग एवढ्या खडतर प्रवासामध्ये माझ्या मोठ्या मुलांनी 10वीची शाळा सोडली, तेव्हा मला काहीतरी समाजात काम करता आलं. मी ऊसतोडी कामदार होते. संगमनेर, अकोलं, काही दिवस गुराळावर होते. आणि ऊस तोडून गेले का मग 2 महिने 3 महिने हाताला काही काम नसायचं. मग मी रोपं तयार करू लागले. रोपं तयार केले, बचत गट तयार केले. 1 केला, 2 केला. त्याच्यातही मला खूप अडचण आली, कारण मी शिकलेली नाही ना. बचत गट तयार करा मला खूप महिलांना शिकवायला लागलं, तेव्हा बचत गट तयार झाले. मग त्याच्यातून मी रोपं तयार करायला लागले. रोपं तयार करायचे. ऊस तोडून गेलं का पट्टा पडला का रोपं तयार करायचे. पाऊस पडला का प्रत्येक महिलेला 1-1, 2-2 रोपं द्यायची. त्याच्यावर हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागले. त्याला पण माझ्याकडं पैसा नसायचा, काहीतरी वाण म्हणून घेऊन द्यायला. मी प्रत्येक महिलेला वाण म्हणून 1-1 रोपच देऊ लागली. ते काम मी 5 वर्ष केलं आणि आता बियाचं पाकिट देते. अजूनपर्यंत मी वाण म्हणून दिलं नाही. 5 वर्षे रोपं दिले, आता बियाचे पाकिट देते. त्या रोपानिमित्त बाईप संस्थेशी माझी ओळख झाली. आणि त्याच टायमाला ह्या गावठी खाण्याचा, हायब्रिड खाण्याचा, केमिकल खतांचा, औषधांचा मी माझ्या स्वतःच्या घरात अनुभव घेतला. कारण माझ्या शेतीमध्ये जेवढं नवीन आलं, जेवढे नवीन पिकं येऊ लागले, जेवढे नवीन खतं येऊ लागले, जेवढे औषधं येऊ लागले, तेवढे माझ्या शेतामध्ये सगळे मिक्स झाले. मग माझ्याच घरामध्ये थोडे थोडे आजार सुरू झाले. मला 20 किलोमीटर 10 किलोमीटर पाठीची बाळ बांधून दवाखान्यात जावं लागायचं. कधी पैसा असायचा, कधी नसायचा. एक दिवस दवाखान्यात जाताना माझ्या डोक्यात विचार आला, घरात आजार नव्हते, एवढा खडतर प्रवास काढला, एवढे मला 4 मुलं झाले, कधी गोळी नाही, कधी औषध नाही. आणि आता कुठून आजार घरामध्ये 1-1 घुस सुटलाय म्हणून कुठून सुरू झालाय. हा मी रस्त्याने पाठीची बाळ बांधेल, हातात छत्री, पाय जाताना विचार करीत आले. दुसऱ्या दिवशी मी उठले, माझ्या शेतामध्ये सगळ्या शेतीमध्ये फिरले. मी माझं शेत पाहिलं, आजूबाजूचं शेत पाहिलं आणि एका आंब्याच्या झाडाखाली बांधावर बसले. आणि त्या बांधावर बसून मी असा विचार केला आणि एक अभ्यास केला मी तिथं. आपल्या शेतीमध्ये आपण पहिलं कोणतं बियाणं पेरीत होतो, आता कोणतं पेरीतोय. आपल्या शेतीमध्ये आपण पहिले कोणते पिकं घेत होतो, आता कोणते घेतोय. आपल्या ताटामध्ये आपण पहिलं काय अन्न खात होतो, कोणत्या भाज्या खात होतो, आता कोणत्या भाज्या खातोय, काय अन्न खातोय, हे मी बांधावर बसून आंब्याच्या झाडाखाली विचार केला. आणि त्याच आंब्याच्या झाडाखाली, त्याच बांधावर माझ्या लक्षात आलं का ह्या केमिकल खतांमुळं, औषधांमुळं, या हायब्रिड खाण्यामुळं घरामध्ये आजार सुरू झाले. म्हणून माझ्या फिट डोक्यामध्ये आलं का याच्यापासूनच घरात आजार सुरू झाले. मग मी संध्याकाळी घरी आले, सगळं काही कामधंदा आवरला, माझ्या कुटुंबाला मी जवळ बसवलं आणि माझ्या कुटुंबाला मी सांगायला, आपल्याला पारंपरिक जेवढं बियाणं तेच पेरायचं, आपल्या शेतीमधले खतं औषधं बंद करायचे. असं बोलल्यावर चांगल्या कामाला पण विरोध येतो आणि चांगल्या कामाला अडचणी येतात. ह्या खूप अडचणी येतात. माझं कुटुंब मला एवढं विरोधात बोललं, एवढं बोललं का मला पार जे नाही ते बोललं. लोक नवीन आणतात, नवीन करतात, खतं नाही मारायचे, औषधं नाही मारायचे, शेती कशी पिकल, काहीतरी बोलती, म्हणजे खूप बोलले. मला त्याचा खूप राग आला आणि मी एकच शब्द वापरला, आजपासून मी घरात काहीच बघणार नाही, सगळं काही तुम्ही बघायचं. तेवढ्याच टायमामध्ये का काहीतरी 4-8 दिवसातच मी जेवण करायचे, मी काय करत बघायचे नाही. माझाच एक नातू आजारी झाला, पण मी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं. तो नातू मी घरातच चांगला केला असता, घरातच नीट केला असता, पण दुर्लक्ष केल्यामुळं त्याच्या आईवडिलांनी शेजारच्या गावात नेला 2-3 दिवस दवाखान्यात, नाही बरं झालं. अकोल्याला 5 दिवस ॲडमिट केला, संगमनेरला 3 दिवस, तिथून नाशिकला नेलं. नाशिकला नेलं तर तेव्हा मी गेले. जवळ रुपया नव्हता राहिला, थोडंसं सोनं होतं अंग, एक मंगळसूत्र होतं, तेवढं मंगळसूत्र नाशिकमध्ये मोडलं आणि तिथून ॲम्ब्युलन्स करून बाळ मुंबईला न्यावं लागलं. हा मोठा प्रसंग माझ्या घरात घडला. आणि मुंबईला नेऊन तिथं माझे नातेवाईक होते, काही त्यांनी कसं इकून तिकून खर्च केला, बाळ जगवलं. पण त्या टायमाला 1.5 महिना दवाखान्यात होता तर 1.5 लाख रुपये लागले आणि जवळ रुपया नव्हता. घरी आलो आम्ही, थोडं शेत गहाण ठेवलं,
गाई विकल्या, आवताचे बैल विकले आणि लोकांचे पैसे दिले, पण बाळ जगवलं. तेव्हापासून माझं कुटुंब मी सांगेल तसं ऐकायला लागले. हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरात घडला, म्हणून माझ्या कुटुंबाला मी दाखवून दिला. आणि मग कुटुंबाला दाखवून दिल्यावर मग मी सगळं काही कुटुंब ऐकू लागलं माझं. आम्ही सगळं सेंद्रिय पिकू लागलो, सगळं देशी बियाणं गोळा केलं. मी एक बी आणलं त्याच्यापासून वाढवा केला, 2 बी आणलं त्याच्यापासून वाढवा केला, एवढे दाणे आणले त्याच्यापासून वाढवा केला. माझ्या पुरतं केलं मी सगळं. शेत विषमुक्त शेण खतो. आमच्या अजूनही 20 गुरु गाई आहेत, म्हशी आहेत, शेळ्या आहेत आमच्या. आणि त्या टायमाला 50-60 जनावरं होतं आमच्याजवळ. एवढं खत होतं, तरी ह्या विषारीच्या मागं लागलो, रासायनिक खतांच्या. मग माझ्या शेतामध्ये मी सुरू केलं. माझ्या घरातले आजार हळूहळू मला कमी दिसायला लागले. मी नातेवाईकांना सांगू लागले, बचत गटांना सांगू लागले, पण तेव्हाही मला लोक नाव ठेवायचे, तेव्हाही हसायचे, काहीतरी बोलायचे. पण माझं काम मी सांगतच राहिले आणि करीतच राहिले. एक बाईप संस्था मला भेटली. मी फक्त पाऊस पडला होता आणि छोटे छोटे माझ्या पुरते गथुडे बांधून शेतात बी लावायला आले होते. ते माझ्याकडे वळाले चहा प्या म्हणून. रस्त्याच्या कडाला घर आहे. मी डोक्यावरची टोकरी खाली उतरली, त्यांच्या संग गप्पा मारीत बसली. ते म्हणे मावशी कुठं चालू होत्या? म्हणले चालू होत्या पाऊस पडलाय शेतात बी लावा. कशाचं बी? म्हणले भाजीपाला येलवाक. मावशी नावं सांगत्या का? म्हणलं एवढे कुठं तुम्हाला नावं सांगू, मला नव्हतं माहिती हे एवढं मोठं काम होईल, एवढं जागा बसूर जाईल. मग त्यांनी मला विचारलं कोणत्या बाजारची खरेदी? म्हणले नाही सर, बाजारची खरेदी नाही, ही पारंपरिक घरची खरेदी. ते म्हणे लोक नवीन आणतात, नवीन पिकं घेतात, तुम्ही कशी घरची मारता? मी थोडंसं माझा अनुभव त्यांना सांगितलं आणि ते गेल्यावर 3ऱ्या दिवशी ते मला परत ना माहिती आले. तेव्हा मी अशा राख्यातून बी चाळीत होते. आमचं बी मातीच्या मडक्यामध्ये राखेमध्येच ठेवतं अजून. ते त्यांनी विचारलं, म्हणले पारंपरिक बी राखेत ठेवतो. यांनी काय होतं, यांनी 3 वर्ष 1 वर्ष जर बेणं पिकलं तर 3 वर्ष आपल्याला शेतात पेरता येतं. तसं हायब्रिड बेणं दरवर्षी घ्यायचं आणि दरवर्षी पेरायचं. आणि खाण्यासाठी 10 वर्ष ते बेणं राहतं, ते धान्य राहतं, पण पेरणीसाठी 3 वर्षे उगवून चालते. ही मी त्यांना सांगितली. मग त्यांनी काय केलं, एक शाल आथरली ओट्यावर आणि सगळे शॅम्पल बाहेर काढायला सांगितले. त्यांना 100-125 शॅम्पल माझ्या घरामध्ये भेटले. त्याचे फोटो घेतले. मी म्हणते माझं दिशी आहे, माझं गावरान आहे, पण समोरचं नाही म्हणते. मग त्यांनी सगळे वांता फासायला नेले. आता ते जुनं ते सोनं होतं ते सगळं दिशी निघालं. आणि त्या बाईप संस्थेने एक साठे साहेब म्हणून आहे, त्यांनी मला एवढी मदत देऊन ते एक गुरुसारखे मला त्यांनी मदत दिली. आणि त्यांच्यामुळं आज हे काम जगासमोर गेले. तर जगासमोर जाताना मग मी हे एकटीचं काम नाही आहे, हे माझं आमचं सगळ्यांचं काम आहे. तर आमच्या परिसरामध्ये मी 3,500 महिलांबरोबर आमच्या परिसरामध्ये काम करते. प्रत्येक गावामध्ये 100, 150, 200 असे शेतकरी तयार केले. आणि अशी मी एक पुण्याचे वरोरी कांचनचे एक सोनवणे साहेब, एक कवठाळे साहेब ते आले आमच्याकडं. त्यांनी माझी एक छोटीच्या झोपडीमध्ये एक बीज बँक स्थापन करून दिली देशी बियाची. आणि त्या बँकेपासून आता आमच्या परिसरामध्ये 5 बँका झाल्या. आता असं मग माझं पण एक स्वप्न का प्रत्येक गावात एक बँका झाली पाहिजे. मग आता माझ्याकडं छोटंसं घर होतं, छोटीच्या झोपडीत मी काम केलं. तिथं मागून काम मोठं झालं, पाहुणे येऊ लागले, कॉलेजचे मुलं येऊ लागले. मला एवढा कमीपणा येऊ लागला का तिथं लाईट पण नसायची. एका झोपडीमध्ये वर डोक्याला लागायचं, मुलं आल्यावर अंधार होऊन जायचं. आणि पुण्यामध्ये आले एक पुरस्कारासाठी, तर तिथं लय लोक मन व्यक्त करीत पुरस्काराबद्दल, इडं भेटला तिडं भेटला. मी म्हणले किती भेटले मला सांगता नाही येणार, पण याला ठेवायला जागाच नाही. आणि हे पुरस्कार घेऊन काय करू म्हणले. मी काय करणार आहे त्या पुरस्कारांनी, पोट नाही भरत. आता मला मग सरांनी विचारलं 400-500 झाले का? 1000-2000 हे झाले असतील ते पुरस्कार. एवढी मोठी बँका बांधले तरी तिच्यामध्ये ठेवायला जागा नाही ते पुरस्कार. पण मी पुरस्कार म्हणून भूषण कधीच सांगणार नाही, कधीच नाही सांगणार. तिथं चंद्रकांत दादाच्या समोर बोलले अशी मला एक मोठी त्यांनी बीज बँका 1 महिन्यामध्ये बांधून दिली. आता किती पाहुणे आले तर माझं बेणं ठेवता येतं, मिटिंगी भरतात तिथं, मला प्रशिक्षण लोकांना देता येतं, हाफिस तिथं झालं. आणि त्यांचे उपकार आज मी जन्मभर नाही विसरणार. एवढं मोठं त्यांनी घर बांधून दिलं मला. माझ्यासाठी तर नाही, पण माझ्या समाजासाठीच मी घर बांधून घेतलं. मी स्वतःसाठी काहीच केलं नाही आणि स्वतःसाठी काहीच मागत नाही, पण समाजासाठी कामासाठी मी काहीतरी मागते. पण अजून एवढा दुर्गम भाग आहे, तुमच्यासारखे जर आले तर कोणी पण येऊ, ह्या मावशीनं कामच कसं केले. अजून गावाला जायला रस्ता नाही,
भांडून भांडून आताची एक रस्ता झाला, अजून 2 रस्ते तसे. हे ड्रायव्हर आहेत ना, हे माझ्या गावाला रात्रीचं गेलं तर पोचतं करते नाही, कारण रस्ता खूप अडचण आहे. मग मला अकोल्यामध्ये रोज एक घर पाहावं लागतं. असं काम करत असताना एवढ्या दुर्गम भागामध्ये हे काम केलेलं आहे मी. पण हे कामाचं स्वप्न महाराष्ट्रामध्ये नारी शक्ती पुरस्कार, भरपूर पुरस्कार भेटलेत मला. पण पुरस्कार हे माझे नाही आहेत, हे माझ्या मातीचे, माझ्या बियेचे, माझ्या शेतकरी बांधवांचे. आता मला लोक विचारतात, तुला पद्मश्री पुरस्कार घ्यायला जाताना? मी गेले पद्मश्री पुरस्कार घ्यायला, मी बिनचपलाची गेले बरं का. तर राष्ट्रपती म्हणतात, का हो तुम्ही चप्पल नाही वापरते? म्हणले वापरतो. मग आता तुमच्या पायात चप्पल नाही? म्हणले आमची भारतीय संस्कृती, घरात गेलं तर चप्पल बाहेर, मंदिरात गेलं तर चप्पल बाहेर, मग माझी इथेही चप्पल बाहेरच आहे. म्हणे तुमची खूप मोठी भारतीय संस्कृती तुम्ही जपल्यात म्हणून तुम्ही इथपर्यंत गेल्यात. तुम्ही समाजाला सांगता का मी शिकलेली नाही, पण तुम्ही जगाला एक वेगळी दिशा दाखवून दिली म्हणून. हे शिक्षण माणसाने नसतं काम केलं, हे तुमच्या लक्षात आलं कसं? म्हणले दिली मला परमेश्वरांनी साथ, आणि मी हे असं खंबीरपणे समाजापुढं सांगते. तर मला सगळं ह्या मातीनं शिकवले. मी सगळं निसर्गाची शाळा शिकले, ह्या काळ्या मातीचं नातं जोडलं आणि माझ्या बियामध्ये काम केलं. म्हणून आज खंबीरपणे मी माणसांमध्ये उभी राहून सांगते. तर तुम्ही सुद्धा शिक्षण वर्ग आहे, तुम्ही सुद्धा हे काम केलं पाहिजे. मग माझं एक स्वप्न आहे, आपण शोधलं पाहिजे. आपल्या ताटामध्ये आपण पहिलं काय खात होतो, आता काय खातोय, हे आपण शोधलं पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे. समजा तुम्ही कशाच्या भाज्या खातात, तो मला सांगता का कोणी? आता कशाच्या भाज्या खातात? मावशी, आजीबाई, भाज्या कशाच्या खात्यात? पहिल्या कशा भाज्या होत्या, आता कोणत्या भाज्या खातात? पनीर, शेवभाजी, असं काही काय आहे ना, ते तर मला आवडतच नाही, पण ते नावं येते नाही. आणि पहिले रानभाज्या खात होत्या. आपल्या आज्या पंज्या शेतामध्ये गेल्या तर एवढी भाजी आणत होत्या. दिवसभर काम करायचं, संध्याकाळी वटीभरून भाजी आणायचं. पण बिन तेलाची भाजी करीत होत्या, तरी त्या भाजीला चव होती. आता तेलामध्ये तळून भाजीला चव नाही आहे. मग हे काय आहे? आपली शेती आपण संपवायच्या मागं आहे. माझी शेतकऱ्याला कळकळीची विनंती आहे, ही काळी माती आपली आई, आपल्या अन्न देती माता आहे. कारण ती माती चांगली तर अन्न चांगलं, आणि अन्न चांगलं तर माणूस चांगलं. आणि ही माती जर संपली तर आपली पुढची पिढी काय करणार आहे, हे मला सांगू द्या तुम्ही शिक्षण वर्ग. आपण आजारी झालो तर आपण कुठंतरी एखाद्या दवाखान्यात जातो, एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो, आपण काहीतरी उपचार करतो. ही माती संपली तर हिला कुठला डॉक्टर आणणार आहेत, कुठला वैद्य आणणार आहेत? मग हा तुम्ही आम्ही कोणीच विचार करीत नाही. हा विचार केला पाहिजे. आपली माती वाचवली पाहिजे, आपल्या पुढच्या पिढीचा विचार केला पाहिजे. आपले जुने माणसं 105 वर्षे 107 वर्षे जगत होते, आणि आता 50-60 वर्षे येत नाही. काय आहे हो, आता तर जास्त खायला आहे. तेव्हा लोक रानभाज्या खात होत्या, एक टायमाला उपाशी राहत होत्या, भुकी पण सुखी होते. आणि आता काय काय खातात, किती खातात, तरी आहे का कोणाला सुख? पहिल्या महिला सकाळपासून संध्याकाळपासून काम करीत होत्या, घरी जाऊन दळण कांडण करीत होत्या. आता काहीच नाही. आता गाईचा गोठा असला तरी घरातूनच शेत बाहेर फेकायचं. बरोबर आहे का नाही? पहिल्या डोक्यावर पाठी होत्या, 3-3 हांड्यानी पाणी येत होते. आमच्या ग्रामीण भागामध्ये अजून 3-3 हांड्यानी 1-1 किलोमीटरवरून बाया पाणी आणतात. का तर ते अजून गावठी खातात. 4 महिने रानभाज्या खातात. रानभाज्यांमध्ये एवढी ताकद आहे, एवढी कशातच ताकद नाही. आणि प्रत्येक भाजी औषधी वनस्पती आहे. पण आपल्या शेतामध्ये आपण त्या रानभाज्यांचं बी ठेवलं नाही, रानभाज्या ठेवल्या नाही. औषधी वनस्पती जेवढं होतं तेवढं आपण मातीतलं सगळं संपवलं आहे. तर आपण परत जुन्याकडं वळलं पाहिजे, आपण परत मातीकडं पाहिलं पाहिजे. आपलं आयुष्य का कमी झालं हे आपण जाणून घेतलं पाहिजे. हे कोणी जाणत नाही. आजकाल पैसा भरपूर आहे, पैसा कोणी खाऊ शकत नाही. जे अन्न चांगलं आहे तेच अन्न चांगलं. मग हे काम मी एकटीनं सुरू केलं, तर ह्या कामामध्ये प्रत्येक गावामध्ये मदत झाली पाहिजे. आणि प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांच्या कमिट्या झाल्या पाहिजे, शेतकरी गट झालं पाहिजे. महिला बचत गटातून हा विचार झाला पाहिजे, शेतकरी गटातून हा विचार झाला पाहिजे. आणि आपली काळी आई आपली अन्न देती माती वाचवली पाहिजे. तरच आपली पुढची पिढी आहे, आणि तरच पुढची पिढी समाजात चांगली काम करणार आहे.
त्याला जुनं बेनं जोड करायला पाहिजे. आता माझ्या आहेत 18 जातीचे वाल आहेत, 30 जातीचा भाजीपाला, 16 जातीचं भात, नाचणी, वरई. तुम्ही म्हणतात तो तिकूनचं आमच्या काही येईल का हो मावशी? मग तुम्ही तुमचं शोधा ना, एखादी आजीबाई असेल, एखादा आजोबा असेल, एवढं बी शोधा. आपलं जुनं काय होतं, आपण कसं पिकीत होतो, आपण कसं काय खात होतो याचा विचार करा. आणि प्रत्येक गावामध्ये एक एक बीज बँका स्थापन करा. माझं स्वप्न आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापासून देशी बी पिकलं पाहिजे. प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या दारात किचन गार्डन पाहिजे. प्रत्येकाच्या घरापाशी परसबाग पाहिजे. आणि प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त भाजीपाला आला पाहिजे. आपण पैसे देऊन विष घेतो, ते आपण खातो आणि मग कुठंतरी आजाराला एखाद्या बळी पडतो. हे आपण केलं पाहिजे. आणि हे आता तुम्ही आम्ही कोणी करीत नाही. आता इकडे मी बघते काही ठिकाणी नुसता ऊसच पिकतोय, काही ठिकाणी नुसते दररोजचीच पिकत आहे. आमचं सगळे पिकं घ्यायचे, सगळे पिकं घेतो आम्ही. मग हे पीक गेलं तरी दुसरं येतं, दुसरं गेलं तरी तिसरं येतं. मग आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी का नाही करू? आपली शेती आहे, आपल्याला कोणती कोणती भाजी लागते, आपल्याला कोणतं कोणतं अन्न खायला लागत आहे, आपण का विकत घ्यावा? आपण बेण्याला का प्रत्येक टायमाला दुकानामध्ये जावा? मग आपलं बेणं आपल्या शेतामध्ये पिकलं, हे पारंपरिक आपलंच बेणं आपल्याला घरामध्ये पेरायला पाहिजे. पण आपण सगळं विकत आणतो आणि सगळं विकत पेरतो. तर याच्यामध्ये सगळी जागृत झाली पाहिजे. आणि हे जागृत होत तुम्ही आम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आपले जुने सणवारसुद्धा विसरलेत. आमच्या इकडे दिपाळीचा सण गाय, आमच्या इकडे अजून गायी आहेत, म्हशी आहेत, डोंगरदारे. आम्ही 4 महिने रानभाज्या खातो. उन्हाळ्याचं सुद्धा भाज्या आहेत, भोकरीची भाजी आहे, शेवग्याची भाजी आहे, आंबट यालाची भाजी आहे, चाईची भाजी, बडद्याची भाजी, दिव्याची भाजी, पावसाची कोळूची भाजी, गोळूची भाजी, भरपूर भाज्या डोंगरामध्ये. पण ते आपण करीत नाही. आता मी तुम्हाला एक थोडीशी 2-3 शब्द महिलांना म्हणून सांगते. चल सुंदरा ग आपण जाऊ डोंगरा, चल ग सुंदरा आपण जाऊ डोंगरा, झाडावरी पिकलं करवंद, करवंदाची चवलय भारी, झाडावरी पिकलं करवंद, करवंदाची चवलय भारी, करवंदाची चवलय भारी, जांभळाची चव न्यारी, करवंदाची चवलय भारी, जांभळाची चवलय न्यारी, जांभळाची चवलय न्यारी, आंबळाची टोपली बरी, जांभळाची चवलय न्यारी, आंबळाची टोपली बरी. चल सुंदरा ग आपण जाऊ डोंगरा, चल ग सुंदरा आपण जाऊ डोंगरा, आम्ही खातो रान मेवा, आम्ही खातो रान मेवा, आम्ही खातो रान मेवा, आम्ही खातो रान मेवा, तोच आमचा आयुर्वेदी दवा, तोच आमचा आयुर्वेदी दवा. चल ग सुंदरा आपण जाऊ डोंगरा, चल ग सुंदरा आपण जाऊ डोंगरा. हे खूप लांब आहे, पण पावसामुळे मी फक्त 2-3 कडवे म्हणलेत. मग हे आपलं जे आयुर्वेद हे आपल्याला सगळं विसरून गेले. तर माझी एक कळकळीची विनंती आहे, एक ह्या डॉक्टरांनी या सरांनी इथे एक गुरु मानलाय आणि त्या गुरुच्या कृपेने एवढं झालंय. आणि जो आई वडिलांचं ह्या जे आई वडिलांना ह्या गुरुप्रमाणे मानेल ना, त्याचं पण असंच काम चांगलं होईल. पण आज आपण सगळं काय आई वडिलांना सुद्धा विसरलोय. माझं तर सगळं काम माझ्या वडिलांच्यामुळंच झालंय. तर प्रत्येकाने आईवडिलांची सुद्धा सेवा केली पाहिजे. आणि देशी गाई प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात एक एक देशी गाय पाहिजे. देशी गाय आता सरांसाठी किती औषधी वनस्पती त्या गायींमध्ये हो. देशी गाय आपली लक्ष्मी आहे, देशी गाय सरस्वती आहे. ती जर आपल्या दारात मुतली तर दारातून गंगा जाते. जरी दूध कमी देत असली तरी एक एक देशी गाय आपल्या शेतकऱ्याच्या दारात पाहिजे. तिथं कधीच आजार येणार नाही आणि कधीच संकट येणार नाही. देशी गाय जर दारात असली तर तुम्ही दुधाच्या गायी पाळा, पण ही एक एक गाय दारामध्ये पाहिजेलच. म्हणून आता आमचे अजून आवताचे बैलांनी शेत आहेत आमचे. सगळे लाकडी नांगर, लाकडी कुवखर, सगळे काय हेच काम आहे आता. पण एवढे तगदार अजून माणसं आहेत ना, तर अजून सकाळपासून संध्याकाळपासून कामं करते. असे शहरामध्ये नाही राहिले. तर हे तुम्ही आम्ही जाणून घ्या आणि तुम्ही आम्ही याच्यावर विचार करा. तर माझे असे म्हणणे का सगळ्यांनी मदत केली तर आपला भारत खरोखर सुधारल्याशिवाय राहणार नाही. आणि
आता मी शिकलेले नाही, पण बेसागरीची मुलं माझ्याकडे ते आजी तर आम्ही तुमच्याकडे शिकायला, आजी शिकेल नाही तर तुम्हाला काय शिकवणार आहे. पण नाही, आम्ही तुमच्याकडं ज्ञान शिकवायला आले, तुमच्याकडं नॉलेज शिकायला आले. माझ्याकडं रोज 2-3 लक्झऱ्या येतात, फोन करून बघतात, घरी असले तर येतात, काही तशा येतात. मग असलं घरी तर सांगावा, नसलं तर आहे. पण माझे कुटुंब मग तिथं आल्यावर माहिती देतं देतं. तर असं एक बाईप संस्था भेटली, असं तुम्हीसुद्धा तुमच्याकडं खूप चांगले. माझी एक कळकळची विनंती, आता एखाद्या म्हणतं मला शेती नाही, मला बांगला नाही, कुंडीमध्ये 2 मिरचीचे झाडं येते, कुंडीमध्ये 2 वांगीचे झाडं येते, पण आपण करीत नाही. आपल्याला सगळं आयतं भेटू लागलं, आपल्याकडं पैसा जास्त झाला, सगळं आयतं भेटू लागलं. आपल्या शरीराला कष्ट यांनासुद्धा माणसाला आजार वाढू लागले. पहिल्या महिला काम करायच्या सकाळपासून संध्याकाळपासून, शेण दळण कांडण, तेव्हा आजारच नव्हते. मग हे आपणच जाणून घ्या आणि आपणच करा. पण माझी शेतकरी बंधूंना कळकळीची विनंती, ही काळी आहे आपली माती आहे, हिला वाचवा आणि हिला सांभाळा. अन्न चांगलं तर आपली पुढची पिढी चांगली, नाही तर आपल्या पुढच्या पिढीचा काही विचार नाही आहे. तर हा तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार करा आणि सगळ्यांनी काही प्रश्न असले तर विचारून घ्या माझ्याकडून एखादा शब्द वाईट गेला असेल तर तो मला माफ करा. पण माझ्याबरोबर फोटो नका घेऊ, माझं भाषण नको ऐकू. पण हे काम आहे, हे काम नक्कीच तुम्ही कोणीतरी या कामाला लागा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. तरी मला इथं बोलवल्याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि ह्या आश्रमाचं काम अजून मोठं हो. इथे एक बीज बँकेचं उद्घाटन आहे, तर ही बीज बँका समाजापासून प्रत्येक गावोगाव हो, प्रत्येक गलोगलीने ही बीज बँका झाली पाहिजे आणि आपला शेतकरी बंधू आपलं ताट विषमुक्त झालं पाहिजे. धन्यवाद.